तो संबोधित करते. जय श्रीराम. हे बघा, ममदापूरचा गावकरी तयार करा, तोडायला आम्ही येतो. अशा हायफाय गाड्या घेऊन निघतात, गोमांस घेऊन, त्याच्यावर पाठीमागे शिवसेना लिहिलेलं आहे, त्याच्या पाठीमागे छावा लिहिलेलं आहे, त्याच्या पाठीमागे हिंदू लिहिलेलं आहे. असं वाटतं पाहणाऱ्याला ही हिंदूची गाडी आहे, पण त्याच्यामध्ये टनानं गोमांस भरलेलं असतं. या हरामखोरांचा बंदोबस्त आपल्याला करावाच लागेल. आता त्याच्यानंतरच्या महत्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत, तो मुद्दा कसा आहे तर तो लांड्या त्या ड्रम मध्ये मुकला आणि तिथं कोंबडी सोडली जात होती आणि ती सोलून आपल्या हिंदू समाजाच्या लोकांना खाऊ घातली जात होती. आकाश भैया बेग यांनी सविस्तर मुद्दे मांडणी केलेले आहे. त्याच्यानंतर प्रक्रिया काय घडली तर त्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवलं गेलं, त्याला व्हिडिओ दाखवला गेला, पुरावा दाखवला गेला. नंतर तो घाबरला. घाबरल्यानंतर त्याने माफी मागितली. त्या ठिकाणी पदावर बसलेले पदाधिकारी म्हणतात तसं काही घडलेलंच नाही, व्हिडिओ मध्ये काही तसं दिसतच नाही. पण मी सांगतो याचा बदला टपरीत उकडून फेकायचे. जर बडब्या तू आम्हाला मूत पाजतो ना, यांना सुद्धा आपला मूत पाजल्याशिवाय राहायचं नाही, लक्षात ठेवा. कारण आहे हे प्रसादामध्ये, फळामध्ये, आज हे भाजी विक्रेता वगैरे वगैरे जे बोललेले याच्यामध्ये सुद्धा यांचं भेसळ प्रक्रियेचं काम सुरू आहे. यांना हिंदूंना पाठवायचंय आणि हिंदूंना दाखवून द्यायचंय की तुम्ही कसे लज्जित होताय. तुम्हाला एकच सांगतो मी, राम मंदिराचा प्रश्न जरी मिटलेला असला तरी आपला काशी विश्वेश्वर भगवान जो आहे त्याच्यावर आजही हरामखोर वजू करतायत. वजू त्याच्यावर हातपाय धुतायत 350 वर्षापासून. त्याला ज्ञानवापी मस्जिद असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मथुरेमधल्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्त्या त्या ठिकाणून उखडून जामा मस्जिदच्या शिडीखाली गाठलेल्या आहे. आणि हे मी नाही लिहिलेलं, सखाराम तुकाराम रामभाऊनी नाही लिहिलेलं. काफी खान हा औरंगजेबाचा जो इतिहासकार होता, जो स्वतः औरंगजेबाच्या संमतीने इतिहास लिहित होता, त्या काफी खानने लिहिलेलं आहे की त्या जामा मस्जिदच्या शिडीखाली तुमचा भगवान कृष्ण गाडलेला आहे. तुमचा काशी विश्वेश्वरावर आजही थुंकलं जातं, त्याच्यावर हातपाय धुतले जातात. म्हणून सांगतो तुम्हाला मी, एवढंच एक प्रकरण नाहीये भैया, सांगतो तेही विषय महत्वाचे, पण आम्हाला हेही लक्षात ठेवायचंय की अयोध्या, मथुरा, काशी झाकी है, हिंदू राष्ट्र भी बाकी है. जर तुम्ही जातीच्या आधारावर देशाची फाळणी केलेली असेल तर तुमच्या 4-2 डोसक्यांना हा सेक्युलर वादाची खुटी आमच्या ढुंगणात ठोकायची काहीच गरज नाहीये. ही सेक्युलर वादाची खुटी तुमच्या याच्यात ठोकून घ्या आणि सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. अरे आमदो हमारे तो आम्हाला, तुम्हाला सर्व धर्म समभाव कळतो. अख्खी क्रिकेट टीम साले जन्माला घालतात. क्रिकेट टीम 12 मी तर म्हणतो 11 क्रिकेट प्लेयर आणि 12वा हंपर सुद्धा जन्माला घालतात. ते हंपर आणि हे नियम साला आम्ही पाळायचे, आम्ही करायचे. हे सगळं आमचे देवदेवता, आमचे मंदिर उघड दिसत आहेत. आणि का बरं त्यांनी त्याच मलम्यापासून ते मंदिर बनवले? हिंदू आयुष्यभर ते मंदिर पाहून झुरत राहायला पाहिजे, कारण त्याचं शक्ती केंद्र जे मंदिर आहे. मग आमचे 40,000 मंदिर पाडलेले आहेत, आमचे धर्मस्थळ पाडलेले आहेत आणि सर्व धर्म समभावाची भाषा करता. अरे तुम्ही पहलगाव मध्ये आमचा धर्म विचारला आणि आम्हाला गोळ्या घातल्या. त्याच्यातला एक जण सेक्युलरवादी होता, तो इकडे ढोंग नाचत होता, सर्व धर्म समभाव, सेक्युलरवाद, सेक्युलरवाद, सेक्युलरवाद. तो म्हटला हो मी हिंदू आहे पण सेक्युलरवादी आहे, मी हिंदू आहे पण सेक्युलरवादी आहे. ते म्हणे चड्डी काढ चड्डी. त्याला पाहिजे होता हा लांडा आहे का नाही. याला लांडे म्हणल्यावर राग येतो ना हरामखोरांना. मग त्याची चड्डी काढायला लावली, त्याचा खतना झालेला आहे का नाही पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याला गोळ्या घातल्या. हे काश्मीरचं जे ते आपल्याकडे व्हायला वेळ लागणार रे. आपण 9 राज्यात अल्पसंख्याक झालोय, हे पहिलं लक्षात ठेवा.
600 जिल्ह्यांपैकी 200 राज्यात हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे, संपलेला आहे. आणि 1500 तालुक्यांपैकी 600 तालुक्यातून हिंदू अल्पसंख्याक होऊन संपलेला आहे. आमच्यापासून अफगाणिस्तान तुटला, बांगलादेश तुटला, म्यानमार तुटला, भूटान तुटला, इंडोनेशिया तुटला, काश्मीर तुटला. आता काय समुद्रात जाऊन उड्या मारणार आहे का आपण आवाज उचलायचा नाही? मी का बरं शिव्या दिल्या? तुम्ही म्हणणार कीर्तनकार तुम्ही. मी पोस्ट टाकल्यानंतर मला त्यांनी शिव्या दिल्या. आता मी मीडियातून शिव्या देतोय. हम करोडो ज्या शिव्या द्यायच्या ते द्या, मी दांडका घेऊन येतो. ईट का जवाब पत्थर से देंगे, ईट का जवाब पत्थर से देंगे. अगर पत्थर आएगा तो पत्थर का जवाब गोली से देंगे. आणि म्हणून एक मंत्र पाठ करून घ्या. हिंदू जगाव, हिंदू बचाव, हिंदू पढाव. हा आमचा जोपर्यंत मंत्र होत नाही तोपर्यंत या हिंदुस्थानामध्ये आम्ही सुरक्षित नाही. कारण लक्षपूर्वक ऐका, जगाच्या पाठीवर 57 देश मुस्लिम आहेत, इस्लामिक देश आहेत. तिथे सेक्युलर वाद नाही. 57 देशापैकी एकही मुसलमान राष्ट्र सेक्युलर असेल, कीर्तन करायचं सोडून देईल. 125 देश ख्रिश्चन बहुसंख्याक आहेत. लक्षात ठेवा, याचा अर्थ हिंदूंसाठी एकच देश आहे आणि तो सुद्धा आता हिंदू अल्पसंख्याक होऊन संपणार आहे. अजित डोभाल यांचं वाक्य सांगतो, ज्या धर्माचे, ज्या समाजाचे लोक कमी होतात तो धर्म संपतो. म्हणून आम्ही विभागलेलो, म्हणून 1000 वर्ष गुलाम राहिलो, 1000 वर्ष गुलाम राहिलो. जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद, संप्रदायवाद, मी या जातीचा, मी त्या जातीचा, मी त्या जातीचा. अरे आम्ही भगव्या ध्वजाखाली कधी एकत्रित आलोच नाही. आणि म्हणून 1000 वर्ष आमच्यावर आक्रमण करून त्यांनी या ठिकाणी राज्य स्थापन केलं. मग इसवी सन 7व्या शतकापासून मोहम्मद बिन कासिम आला, मोहम्मद गजनी आला, शहाबुद्दीन घोरी आला, कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, रजिया सुलतान, लोदी वंश, सय्यद वंश, खिलजी वंश, बाबर आला, हुमायून आला, शहाजहान आला, जहांगीर आला, अफगर आला, औरंगजेब आला, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले. या 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 आमच्या बोकांडी बसा. आमचं बोकांड मोकळाच आहे आणि आम्ही सहन करायला तयार आहे. असं होऊन देणार आहे का तुम्ही? आणि म्हणून जागा झालं पाहिजे. जय जय श्रीराम, जय श्रीराम.